दोन प्रकारची लोक आहेत जगात. एक दैवयोगाला फॉलो करणारी आणि दुसरी राजयोगाला फॉलो करणारी. आत्ता या क्षणाला क्षणभरासाठी स्वतःला विचारा, तुमच्या जीवनात लॉटरी लागली तर काय होईल? क्षणभरात स्वतःला विचारा. तुमच्या कोणीतरी नातेवाईकांपैकी प्रचंड पैसा तुमच्या नावाने सोडून गेलाय असं तुम्हाला कळलं आणि तुमच्याकडे तो पैसा आला, काय होईल? जर तुमच्या मनात हे शब्द ऐकून किंवा ही वाक्य ऐकून उकळ्या फुटत असतील तर तुम्ही दैववादी आहात, तुम्ही दैवयोगी आहात, तुम्ही राजयोगी बनण्यासाठी तयार नाहीत. तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो, ॲरिस्टॉटलचा अपघाताचा नियम काय सांगतोय? लॉ ऑफ ॲक्सिडेंट. ॲरिस्टॉटलचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम ठरला जगात. यशस्वी लोकांसाठी फार जास्त मोठा महत्त्वाचा माइलस्टोन ठरला आहे. ॲरिस्टॉटलचा हा नियम काय सांगतोय? ॲरिस्टॉटल म्हणतोय, कोणतीही परिणाम त्याच्या मागे असलेल्या कारणाशिवाय स्पष्ट होत नाहीत. कोणत्याही परिणामासाठी त्याच्या मागे कारणीभूत गोष्टी महत्त्वाच्या असतात. दैवाने कोणती गोष्ट घडत नाही. जे काही परिणाम तुम्हाला दिसत आहेत आज चांगले असतील, त्याच्या मागे कारणीभूत काहीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही केलेल्या आहेत. आणि जर आज वाईट तुमच्यासमोर परिणाम येत असतील तर त्याच्या मागे कारणीभूत काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही केलेल्या आहेत. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. कारण आणि परिणामाचा सिद्धांत सांगतोय, हे ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे. आत्ताच्या काही शतकांपूर्वी तेव्हा लोकांना हे ज्ञान मिळालं की आपल्याला जर चांगले परिणाम घडवून आणायचे असतील तर त्याच्यामागे चांगल्या कारणीभूत गोष्टीसुद्धा कराव्या लागतील. आणि आज जर आपल्या जीवनात काही वाईट घडतं आहे, वाईट परिणाम दिसून येत आहेत, दुःख दिसून येतं आहे, चणचण दिसून येते, दारिद्र्य दिसून येतं आहे, कमजोरी दिसून येते, आजार दिसून येत आहेत, तर त्याच्या मागे असलेले कारणीभूत त्या सगळ्या गोष्टी ढुंडाळून काढाव्या लागतील. त्या बदलल्या म्हणजे परिणाम बदलायला लागतील. हे ॲरिस्टॉटलचं आजचं अपघाताचं तत्त्व लक्षात तर लोकांना आलं, पण कृष्णाने 5,500 वर्षापूर्वी हा लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट मांडला. नुसताच मांडला नाही, तो जगला. कृष्णाने जो योग मांडला तो राजयोग होता की राजयोगाचे जेवढे परिणाम तुम्हाला हवेत, श्रीमंती हवी आहे, आनंद आणि शांती हवी आहे, स्नेह हवा आहे, हे सगळं पृष्ठभागावर जर जीवनाच्या तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्या मागे दडलेली कारणीभूत असलेली तुमची आंतरव्यवस्थासुद्धा तुम्हाला बदलावी लागेल. ज्याला आंतरव्यवस्था बदलता येते तो आपल्या अंतरंगाचा धनी पहिले होतो आणि मग बाह्य जगाच्या ज्ञानाचा, बाह्य जगाच्या स्नेहाचा. पहिले अंतरंगाचे धनी व्हा. चुंबक बना. आकर्षण करण्याची क्षमता वाढीला लावा. प्रचंड आकर्षक बना. चुंबकीय क्षमता वृद्धिंगत करा आणि मग हे सगळं बाह्य जगाचं परमकल्याणकारी धन तुमच्यासाठी भरभरून आहे, तुमच्याकडेच येणार आहे. अख्ख्या जीवनभर प्रात्यक्षिक प्रत्येक क्षेत्रात करून दाखवणारा हा कृष्ण, हा राजयोगी. थोडा विचार करा मित्रांनो, ज्यावेळी आपण नशिबावर अवलंबून असतो त्यावेळी आपल्याकडे येतं
ते योगायोगाने. आणि जेव्हा आपण आंतरिकदृष्ट्या स्वतःला तयार करतो तेव्हा आपण आकर्षित करून घेतो ते फक्त योगाने. योगायोग कधी कधी घडतो आणि योग हवा तेव्हा घडवता येतो. बघा मान्य असेल तर. योगायोगाने आकाशात वीज चमकते आणि योगायोगाने चमकते. ती कधी चमकेल ठाऊक नाही. म्हणून तुम्ही काय पुस्तकं उघडून बसायची का, की पुस्तकं उघडून बसलायत आणि वीज चमकली आणि त्याच्या प्रकाशात मी पुस्तक वाचून टाकेल. योगायोगाने चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात, लख्ख प्रकाशात पुस्तकं वाचली जात नाहीत. पण योगाने, फक्त योगाने एक 10 वॅटचा छोटासा LED बल्ब तुम्ही तुमच्या छताला लावा, स्विच ऑन करा. तो योगायोग नाही आहे. स्विच ऑन केला, कारणीभूत तुमची इलेक्ट्रिसिटी आहे आणि स्विच ऑन झाल्याबरोबर बल्ब प्रकाशित झाला. पुस्तक वाचून काढा अख्खं. आकाशात चमकणाऱ्या विजे एवढी ताकद नसणाऱ्या त्या छोट्याशा 10 वॅटच्या बल्बने सुद्धा तुमचं काम भागतंय. तो योग आहे. पण आकाशात चमकणारी वीज मात्र योगायोग आहे. ज्या गोष्टी योगायोगाच्या असतात त्या आपल्या मर्यादेच्या बाहेर असतात, आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. त्या गोष्टी आपल्या हातच्या नसतात, त्या नशिबाच्या असतात. आणि नशिबाच्या, दैवाच्या गोष्टींवर जी लोक अवलंबून असतात ते दैवयोगी लोक नेहमी दरिद्र असतात, नेहमी आजारी असतात, नेहमी परेशान असतात. ते फक्त नशीब देईल तेव्हाच माझं भाग्य उदयाला येईल या विचारांचे असतात. पण योग साधणारे लोक मात्र मला आकर्षित करून घेण्यासाठी काय काय करावं लागेल असा विचार करणारे असतात. आणि या विचारांच्या बळावर त्यांची आकर्षण क्षमता प्रतिदिन वाढत जाते. ही लोक राजयोगी असतात. कोणताही यशस्वी व्यक्ती बघा, APJ अब्दुल कलाम, शेतमजुराचा मुलगा, पण योगायोगाने जगायचं ठरवलेलं नाही आहे. योगी बनलाय, राजयोगी बनलाय. ज्ञानही खेचून घेतोय, स्नेहही खेचून घेतोय, कीर्तीसुद्धा खेचून घेतोय. एक शेतमजुराचा मुलगा एका देशाचा राष्ट्रपती बनतोय. इथपर्यंतची मजल कशी? राजयोगी बनला म्हणून. हे तत्त्व, खेचून घेण्याचं तत्त्व जर APJ अब्दुल कलामात येऊ शकतं, तुमच्या आमच्यात का नाही? विचार करा. हे खेचून घेण्याचं तत्त्व जर स्टीव्ह जॉब्समध्ये येऊ शकतं, जो ॲव्हरेज विद्यार्थी होता. हे खेचून घेण्याचं तत्त्व अल्बर्ट आइन्स्टाईनमध्ये येऊ शकतं, जो पहिल्या वर्गात 4 वेळा नापास झाला होता. तुमच्या आमच्यात का नाही? बस हे आकर्षण करण्याचं कृष्ण तत्व आपल्या अंतरंगी यावं म्हणून उभारणी करायची स्वतःची राजयोगाची. माझा प्रश्न आता स्पष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला राजयोग आवडेल की दैवयोग आवडेल? ज्यांना ज्यांना राजयोग आवडेल आणि जे राजयोगासाठी तयार आहेत त्यांनी एकदा हातवर करावेत. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. राजयोगात आणि दैवयोगात काय फरक आहे? मित्रांनो, दैवयोगामध्ये एक नियम काम करतो. कोणता नियम काम करतो? अकस्माततेचा नियम. थोडं नीट लक्षात घ्या. दैवयोगात एक नियम काम करतो, त्या नियमाला म्हणतात अकस्माततेचा नियम. तुमच्या जीवनात अकस्मात पैसा यावा, हे तुमचे विचार आहेत का? अकस्मात तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा समारंभ व्हावा तुमच्या घरी आणि लोकांनी तुमचं नाव घ्यावं, तुम्ही कीर्तिवंत होऊन जावेत, हे विचार आहेत का? अकस्माततेचा नियम नीट लक्षात घ्या. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी आकस्मिकरित्या येत असतात
अचानक येत असतात, त्या जशा आल्या तशा चालल्या पण जातात. जेवढ्या लोकांना आजपर्यंत लॉटरी लागली आहे ना, तेवढ्या लोकांचे लॉटरीचे आलेले पैसे तसेच चालले गेलेत. आज थोडं चेक करायचं. तुम्हाला वाटलं तर इंटरनेटवर सर्फिंग करा, थोडं फाइंड आउट करा की ज्यांना ज्यांना लॉटरी लागली त्यांच्या नावासहित लॉटरीचे सगळे तुम्हाला डिटेल्स येतील आणि त्यांचे पैसे आले आणि किती दिवस टिकले, थोडं ते पण चेक करायचं. अकस्मात आलेली गोष्ट अकस्मात चालली सुद्धा जाते, जशी येते तशी जाते. अकस्मात आलेला पैसा अकस्मात चालला गेला, अकस्मात आलेली धनसंपत्ती तशीच चालली गेली. अकस्मात तुम्हाला कीर्ती मिळाली, एका रातोरात तुम्ही कीर्तिवंत होऊन गेले, सगळ्यांना माहिती पडलं, तुमचं नाव माहिती पडलं, पण त्याच्यानंतर 5 दिवसांनी 8 दिवसांनी तुम्ही कुठे गायब झाले कळलं पण नाही. अकस्मात आलेल्या गोष्टी अकस्मात जातात आणि अकस्मात आलेल्या गोष्टी म्हणजे दैवयोग असतो. ह्या येतात तशा जातात का? त्याचं कारण आहे. कारण तुमच्या जीवनात जेवढ्या गोष्टी अकस्मात येतात त्याचं नियोजन झालेलं नसतं, ते योगायोगाने तुमच्याजवळ आलेलं असतं. आणि ज्याचं नियोजन तुमच्याजवळ नसतं, जे योगायोगाने तुमच्याजवळ आलेलं असतं, त्याचं नियोजनाच्या अभावी तुमच्याजवळ टिकत नाही, ते चाललं पण जातं. ज्याच्याजवळ नियोजन असेल त्याच्याजवळ हळूहळू येतं आणि ज्याच्याजवळ नियोजन असतं त्याच्याजवळ नियोजनामुळे ते टिकून सुद्धा राहतं. दैववादी लोकांजवळ सगळ्यात मोठा अभाव कोणता? त्यांच्याजवळ नियोजनाचा अभाव आहे. तुम्ही जिथे जिथे दैववादी असाल ना, तिथे कोणती नियोजन आहे मला सांगा फक्त. जर तुम्ही पैशांसाठी दैवाच्या भरोशावर असाल ना, तर तुमच्याजवळ पैशांचं नियोजन नाही आहे. तुम्ही कीर्तीसाठी किंवा मान सन्मानासाठी किंवा पदासाठी दैवावर अवलंबून असाल ना, तर तुमच्याजवळ नियोजन नाही आहे. मला सांगा, मंदिरात जेवढी लोक रांगा लावून उभे आहेत, देवा माझं प्रमोशन करून दे, देवा मला पैसा दे, देवा मला अमुक दे, तो मंदिरात उभं राहणारा व्यक्ती नियोजन करतोय का सांगा? प्रामाणिकतेने सांगा. आणि जर तो नियोजन करत असेल तर त्याला मंदिरात उभं राहण्याची गरज आहे का ते पण सांगा. त्याच्यावर विचार करा. जर तुम्ही नियोजन करत असाल तर मंदिराच्या पायऱ्या झिजवण्याची गरज आहे का ते सांगा. आणि जर तुम्ही मंदिरात देवासमोर 2-2 तास उभे आहात रांगेमध्ये, तर तुमच्याजवळ नियोजन आहे का सांगा. 2 तास 4 तास मंदिरात रांगेमध्ये उभं राहण्याचा वेळ आणि शक्ती आणि बुद्धी तुम्ही जेवढी लावताय, जेवढी घालवताय, तेवढी तुम्ही नियोजनासाठी लावली असतीत तर. होऊ शकतं मंदिरात उभं राहिल्यानंतर योगायोगाने तुमच्याकडे अचानक संपत्ती येऊन पण जाईल, अचानक काम होऊन पण जाईल. तुम्ही म्हणाल देवाने दिलं, देवाने, पण देव एकदाच देतो, नेहमी नेहमी देत नाही बाबा. हे तुमचे स्टेटमेंट. आणि नियोजन नव्हतं म्हणून ते दिलं ना, ते टिकलं पण नाही. पण नियोजनाने मिळवलं, नियोजनाने टिकवलं. आनंद कुठे आहे बघा. जिथे जिथे अचानक मिळालं, अकस्मात मिळालं, तिथे उत्तेजना होती आणि अकस्मात निघून गेलं, तिथे विचलितता आली. तुमची उत्तेजना आणि तुमची विचलितता तुम्हाला अस्थिर करते, अस्वस्थ करते, परेशान करते, टेन्स करते. तुमच्या जीवनातला ताणतणाव सगळा उत्तेजना आणि विचलिततेमुळेच आहे. पण जर नियोजन केलं तर तुम्हाला ग्रॅज्युअली त्याची हळूहळू हळूहळू मिळकत मिळायला लागते. तुमचं आरोग्य असो, तुमचं ज्ञान असो, तुमची शांती असो, तुमचा पैसा असो, तुमचा स्नेह असो, हळूहळू सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात आणि नियोजनाने त्या टिकूनसुद्धा राहतात.
जिथे नियोजन आहे तिथे आनंद आहे. जिथे राजयोग आहे तिथे आनंद आहे. जिथे दैवयोग आहे तिथे फक्त उत्तेजना आणि विचलितता आहे. मिळालं 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 मिळालं, गेलं 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 गेलं. तुम्ही ठरवा मित्रांनो, दैवयोगी की राजयोगी बनायचं. ॲरिस्टॉटलचा नियम लक्षात घ्या, अपघाताचा नियम. जिथे नियोजन नाही तिथे अपघात होणार म्हणजे होणार, आणि जिथे नियोजनं चांगली आहेत तिथे मात्र अपघात होणार नाही. नियोजनाने तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. नियोजनाने तुम्ही स्वतःची प्रगती साधून घेऊ शकता. बघा, मान्य असेल तर. आणि तुमच्या जीवनातल्या खूप अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्ही दैवावर अवलंबून आहात, नशिबावर अवलंबून आहात, ज्याच्यासाठी तुम्ही देवाला साकडं घालताय. कृष्णाला योगेश्वर म्हटलं, योगाचा ईश्वर. योगाचा ईश्वर म्हणजे कोण? ज्याप्रमाणे तुम्ही तेंडुलकरला क्रिकेटचा ईश्वर म्हटलं. का? तर क्रिकेटचं नियोजन चांगलं केलं, क्रिकेटमध्ये त्याने त्याचं डिव्होशन केलं, त्याचं डेडिकेशन केलं, त्याची आकर्षण शक्ती वाढवली आणि तो त्याचा ईश्वर बनला. तशाच प्रकारे योग साधण्याचा ईश्वर कृष्ण बनला, म्हणून योगेश्वर आहे. कृष्णासाठी काही असं नव्हतं की आकाशातले देव उभे राहिले आणि त्यांनी सगळा कुबेराचा खजिना पाठवून दिला. नथिंग. त्याची नियोजनं होती. बालपणापासून तर जीवनाचा शेवट होईपर्यंत नियोजनबद्ध असलेला हा कृष्ण, तो प्रत्येक क्षेत्रात पारंगत होऊ शकला नियोजनावरच. सिंपल आहे मित्रांनो. आकस्मिकतेचा जो नियम आहे तो नियम तुम्हाला नेहमी भारी पडेल. तुमच्याजवळ पैसा येईल तसा चालला पण जाईल, पद येईल ते चाललं पण जाईल, आरोग्य येईल ते सुद्धा निघून जाईल, कीर्ती येईल ते सुद्धा निघून जाईल. तुम्ही नेहमी अकस्मात तुमच्या जीवनात आलं आणि निघून गेलं म्हणून परेशान राहाल. कारण कुठलंच नियोजन नाही, काहीही ठरवलं नाही, काही शिस्त नाही, काही शासन नाही. लक्षात घ्या, जेवढं घडेल तेवढं अनावधानाने घडत राहील. अनावधानाने आलेला पैसा, आरोग्य ते टिकत नसतं. पण दररोज नियोजन करून केलेला व्यायाम मात्र तुम्हाला नेहमीसाठी निरोगी ठेवतो. नेहमी नियोजनाने केलेलं जेवण, तुमचं डाएट तुम्हाला नेहमीसाठी निरोगी ठेवतं. नियोजनाने घेतलेली झोप, घेतलेली विश्रांती तुम्हाला नेहमीसाठी स्वस्थ ठेवते. सिंपल आहे. तुमच्याजवळ नियोजनाचा अभाव आहे, तिथे तिथे तुम्ही दैवावर बोट ठेवताय. अकस्मात तुम्हाला हवं आहे आणि तिथेच विचलित होत आहे. तुमचं टेन्शन तेच आहे. 63% या जगातली लोकं ती मोजली गेलीत जी दैववादी आहेत आणि त्यांच्या जीवनात अकस्मात घडत आहे. जेवढे ॲक्सिडेंट आहे अकस्मात घडलेले आहेत. मान्य आहे? जर इथपर्यंत आपलं समाधान झालं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. कन्सेप्ट क्लिअर झाला आहे, व्ह्यूज क्लिअर झालेत. क्लिअर झाले असतील तर एकदा हात उंच करून कन्सेंट द्या. येस, आता लक्षात आलं आहे. थँक्यू थँक्यू. या, आता आपण पुढे वाटचाल करूया. ज्यावेळी आपण अकस्मात घडणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे बघायला लागतो तेव्हा एक दुसरा नियम आपल्याला आपोआप आकर्षित करायला लागतो. तो आहे उत्तरदायित्वाचा नियम. जेवढी लोक तुम्हाला राजयोगी दिसत आहेत, जेवढे लोक तुम्हाला श्रीमंत दिसत आहेत, यशस्वी दिसत आहेत, जेवढी लोक तुम्हाला शांत दिसत आहेत, ज्ञानी दिसत आहेत, संपन्न दिसत आहेत, स्वस्थ दिसत आहेत, ती सगळी लोक
त्यांच्या उत्तरदायित्वाच्या नियमाला जाणू नयेत. उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी. तुमचं उत्तरदायित्व काय हे जर तुम्हाला व्यवस्थितरित्या ठाऊक असेल तर तुमची चुंबकीय शक्ती वाढायला लागते आणि योगाला इथून सुरुवात होते. तुम्ही म्हणाल योगाची सुरुवात कुठून होते? योगाची सुरुवात उत्तरदायित्वाच्या नियमाला पाळण्यापासून होते. आणि तुमचं सगळ्यात पहिलं उत्तरदायित्व कोणतं? सगळ्यात पहिलं उत्तरदायित्व आहे जो निर्णय तुमचा त्या निर्णयानुसार कार्य करण्याची जबाबदारी तुमची. हा पहिला नियम. जो निर्णय तुमचा त्या निर्णयानुसार कार्य करण्याची जबाबदारी तुमची. याला म्हणायचं योग. लोकांना योग माहितीच नव्हता. लोकांना वाटलं मांडी घालून बसायचं, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची, डोळे बंद करायचे आणि खोल श्वास घेऊन प्राणायाम करायचा, थोडंसं ध्यान करायचं म्हणजे योग झाला. नाही, ही कवायत आहे. फक्त तुमच्या शरीराला स्थिर करण्याची ती कवायत आहे. तुमच्या श्वासाला स्थिर करण्याची ती कवायत आहे. तो एक छोटासा व्यायाम आहे. खरा योग कोणता आहे? तुमच्या उत्तरदायित्वाचा नियम तुम्हाला समजून घ्यायला हवा. तुमचं उत्तरदायित्व हेच आहे की तुम्ही जो निर्णय घेतलाय त्यानुसार कार्य तुम्हाला करावंच लागणार आहे. जो निर्णय तुम्ही घेतलेला नाही त्याचं कार्य करण्याचं बंधन तुम्हाला नाही. पण निर्णय जो तुमचा आहे त्याच्याशी संलग्न कार्य मात्र तुमचंच आहे. ही तुमची पहिली जबाबदारी. आणि ज्याला एवढा योग कळला त्याची योगामध्ये एंट्री झाली. बघा, मान्य आहे का? तुम्ही इंजिनियर झालात आणि निर्णय इंजिनियर बनण्याचा घेतला तर तुमची डॉक्टर म्हणून लोकांची सेवा शुश्रूषा करण्याची जबाबदारी कुठे आहे? त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्याची जबाबदारी कुठे आहे? पण ॲज ए इंजिनियर तुम्हाला मात्र जबाबदारी राहणारच आहे. उत्तरदायित्वाचा नियम आहे. अकस्माततेचा नियम नाही आहे हा. तुम्ही जबाबदार झालात. झाले चुंबकीय. तुमच्या कुटुंबात जेवढी लोक आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतायत ना त्यांच्याकडे सगळे कुटुंबीय आकर्षित होत आहेत. बघा, तुमची आई जर जबाबदार असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त आईचं आकर्षण आहे. आईने जो निर्णय घेतला, भले तो 5 वर्षापूर्वी घेतला असेल, पण 5 वर्षापासून आजपर्यंत आई त्या निर्णयानुसार कार्य करते आहे. जसे दिवस चालले तसं तुमचं आकर्षण आईप्रती वाढत चाललं. का? कारण ती निर्णयाला जागली आहे. योग आहे. ॲग्रीड? पतीने घेतलेला निर्णय, पत्नीने घेतलेला निर्णय आणि जोडीदाराचं झालेलं आकर्षण सिंपल आहे. मित्रांनो, 2 गोष्टी कधी विसरू नका. 1, जे दैववादी लोक असतात त्यांच्या जीवनात घटना घडत असतात. जे दैववादी लोक आहे त्यांच्या जीवनात घटना घडत असतात आणि जे राजयोगी लोक आहेत ते घटना घडवत असतात. तुमच्या जीवनात जे घडतंय ते तुमच्या हाती नसतं. कोणीतरी त्याला नियंत्रित करत असतं. तुम्ही म्हणता माझ्याबरोबर घडलं, वाईट घडलं. ते तुमच्या हातात होतंच कुठे? घडलं, ॲक्सिडेंट घडला, कोणी विश्वासघात केला, तुमच्या नियंत्रणात कुठे होतं? तुमच्याबरोबर घडलं. पण जो राजयोगी असतो तो म्हणतो मी काय घडवलं. याचा अर्थ त्याच्या जीवनात घडत नसतं का? घडतं ना. कृष्णाच्या जीवनात पण खूप गोष्टी घडल्या. कंसाने काय घडवायचं ते घडवलं. बकासुराने, धेनकासुराने, अघासुराने काय घडवायचं ते घडवलं.
ज्यांना ज्यांना जे घडवायचं होतं, मग ते गांधारी असेल, तो दुर्योधन असेल, तो शिशुपाल असेल, ज्यांना ज्यांना जे घडवायचं ते घडवतच होते. पण कृष्णाच्या डोक्यात विचार मात्र माझ्यासोबत काय घडतंय हा नव्हता, मी काय घडवतोय हा होता. बघा, इथे सूक्ष्म भेद आहे. योग्यामध्ये फरक काय आहे? मी काय घडवतोय ही कंटिन्युअस विचारसरणी असणं, मी काय घडवतोय ह्याची कंटिन्युअसली विचारधारा असणं, हा योग आहे. आणि माझ्यासोबत काय घडतंय काय घडतंय ह्या सगळ्या गोष्टींची फक्त चिंतन करत राहणं, माझ्यासोबत काय घडतंय याची उजळणी करत राहणं आणि तेच लोकांना सांगत राहणं, हा दैवयोग आहे. जी लोक दैवयोगी असतात ना, ती लोक आयुष्यभर माझ्याबरोबर काय काय घडलं, नवऱ्याने काय काय केलं, बायको कशी वागली, पोरं कशी वागलीत, माझ्या बहिणीने काय केलं, माझ्या भावाने काय केलं, माझ्या शेजाऱ्यांनी काय केलं, ते आयुष्यभर ह्याच गोष्टी सांगण्यामध्ये सार्थक मानतात. माझ्याबरोबर काय काय घडलं. काय घडलं म्हणजे जे माझ्या नियंत्रणात नव्हतं, ते जे इतरांनी घडवून आणलं. मग ज्यांनी घडवून आणलं तर दोष कोणाचा? त्यांचा. आईने घडवलं, आईचा दोष. बाबांनी घडवलं, त्यांचा दोष. भावाने घडवलं, त्याचा दोष. याचा त्याचा दोष. याचा अर्थ दैववादी लोक फक्त माझ्याबरोबर काय घडलं हेच सांगण्यात सार्थक मानतात आणि इतरांना दोष देत राहतात ज्यांनी घडवलं त्यांना. पण जो राजयोगी असतो तो म्हणतो, काय घडलं ते माहिती नाही, माझ्या डोक्यात ते विचार पण नाही, पण मी काय घडवलं ते मी सांगू शकतो. आणि जो कंटिन्युअसली हा विचार करतो, मी काय घडवलं, मी काय घडवतोय आणि मला काय घडवायचं आहे, ज्याची स्वतःच्या घडवण्याकडेच फक्त विचारधारा असते, तो व्यक्ती मी घडवलंय हे म्हटल्यामुळे सगळ्या घडवण्याच्या गोष्टींची जबाबदारी घेतो आणि त्याची जबाबदारी निर्णयाची सुद्धा असते, कारण निर्णय त्याने घडवलेले असतात. बघा, मान्य आहे का? कृष्ण ज्याचा जन्म जेलमध्ये होऊन सुद्धा अशी द्वारका त्याने निर्माण करावी, ज्याच्यामध्ये लाखो लोकांना सोन्याच्या ताटात जेवायला दिलं जायचं, दान म्हणून, अन्नदान म्हणून जेवण दिलं जायचं आणि जेवण झाल्यानंतर बाबांनो ती ताटं पण घेऊन जा. एवढं ऐश्वर या पठ्ठ्याकडे आलं कुठून? तुम्ही म्हणाल, कृष्णाला पठ्ठ्या म्हणता का? येस. का? कारण त्याने योग जाणला. त्याला कळलं योग काय आहे. योग आपल्या उत्तरदायित्वाचा नियम पाळणं हा सगळ्यात मोठा योग आहे. माझं उत्तरदायित्व काय? मी काय घडवतोय त्याकडेच लक्ष देणं. आजही वेळ आहे मित्रांनो. आज सेशन संपल्यानंतर जर 15 मिनिट दिलेत ना स्वतःला आणि फक्त विचार असा करायला लागलात की आजपर्यंत मी काय काय घडवलं, कोणते कोणते निर्णय मी घेतले आणि त्या निर्णयांची जबाबदारी किती घेतली, आता मी सध्या काय घडवतोय आणि मला भविष्यात काय घडवायचं आहे. बघा तुमचे नियोजन कसे परफेक्ट व्हायला लागते. जो घडवत असतो त्याच्या जीवनात नियोजनं येतात आणि ज्याच्या जीवनात काही घडतंय असं तो सांगत असतो त्याला नियोजनच नसतात. तो फक्त दुर्दैवी असतो. माझ्या जीवनात घडलं, बळीचा बकरा आहे मी. त्याच्या जीवनात फक्त दुष्टचक्र असतात, व्हिसियस सर्कल, आणि तो विक्टिम. तुम्हाला राजयोग हवाय ना, मग तुमच्यासोबत काय घडतंय याचा हिशोब ठेवणं बंद करा.
तुमच्यासोबत नवरा कसा वागला याचा हिशोब ठेवणं बंद करा. बायको कशी वागली हिशोब ठेवणं बंद करा. तुमची पोरं कशी वागलीत, शेजारी कसे वागले, सहकारी कसे वागलेत, हिशोब ठेवणं बंद करा. आणि तुम्ही कसे वागलेत, किती जबाबदारीने वागलेत, तुम्ही कोणता निर्णय घेतला आणि तो निर्णय कसा पार पाडला याचा विचार करणं सुरू करा. तुमच्याच चुका तुम्हाला लक्षात येतील, त्याच चुकांची दुरुस्ती तुम्हाला लक्षात येईल. तुम्हालाच त्यातलं अल्टर कसं करायचं आहे आपोआप भान यायला लागेल, समजायला लागेल. आणि त्यालाच म्हणतात नियोजन. नियोजन दुसरं तिसरं काही नसतं. तुम्ही जे घडवतायत त्याच्यातल्या उणिवा चुका तुमच्या लक्षात येणं आणि त्याला अल्टर करणं हेच तुमचं नियोजन असतं. बघा, मान्य असेल तर. याचा अर्थ काय? ॲरिस्टॉटलचा अपघाताचा नियम आज आपल्याला पक्का लक्षात ठेवायचा. तो मोठा शास्त्रज्ञच आहे ना. हो, दी ग्रेट. अहो, मंदिराच्या पायऱ्या आणि उंबरठा झिजवण्याऐवजी मी म्हणतो ॲरिस्टॉटलला 4 वेळा नमस्कार करून घ्या, तरी पण कल्याण होऊन जाईल. कृष्णाच्या मंदिरात जाऊन कृष्णाला नमस्कार करण्यापेक्षा कृष्ण तत्व अंगीकारण्याचाच एकदा संकल्प करून टाका. कृष्णाला समजून घ्या, कृष्ण तत्वाला समजून घ्या, कृष्णाच्या योगाला समजून घ्या आणि हा योग अंतरात एकदा उभारणी करण्यासाठी उभे राहा. जमलं, तुमचं कामच जमलं, तुम्हीच कृष्ण बनलात. थोडा विचार करा ना. तुमच्यापैकी किती आईवडील असे आहेत ज्यांना वाटतं की माझ्या पोरांनी यावं आणि दिवसातून 4 वेळा माझ्या पायावर डोकं ठेवावं? आणि तुमच्यापैकी किती आईवडिलांना वाटतं की आम्ही ज्याप्रमाणे चांगलं कार्य करत नावलौकिक कमवला आहे, आम्ही कीर्तिवंत झालो आहे, आमच्या पोरांनीसुद्धा असंच चांगलं काम करत अजून याच्यापेक्षा जास्त कीर्तिवंत व्हावं? सिंपल आहे. आईवडील पोरांनी पायावर डोकं ठेवावं ही अभिलाषा कधी करणार नाही हो. ठीक आहे, दसरा दिवाळी आहे, एखादा सण आहे, समारंभ आहे, त्यावेळेस तो झुकला, आदर्श आहे. त्यावेळेस त्याने विनम्रता प्रदर्शित केली, आदर्श आहे. पण हे काय, सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्या पायावर डोकं डोकं डोकं. अरे, ते पायावर डोकं ठेवण्यापेक्षा ते डोकं कसं चालेल त्याची नियोजनं कर ना. ॲग्रीड ऑर नॉट? मित्रांनो, कृष्णाच्या पायावर 10 वेळा डोकं ठेवणाऱ्या त्या भक्तापेक्षा कृष्णतत्व अंगीकारणारा भक्त तो जास्त सरस ठरणार नाही का? राजयोग तुमच्यासाठी हो. जीवन वारंवार मिळणार नाही, नीट लक्षात घ्या. तुम्हाला उत्तरदायित्वाचा नियम समजून घ्यावाच लागेल. उत्तरदायित्वाचा पहिला नियम कोणता? जो निर्णय तुमचा त्याची जबाबदारी पण तुमचीच. मान्य असेल तर हात वर करा. थँक्यू. निर्णय आमचा ना, मग जबाबदारी आमची. पॅरेंटिंगचा निर्णय आमचा होता, मग मुलगा कसा वागतोय मला घेणं देणं नाही, मी पॅरेंटिंग करणार. पत्नीला प्रेम देण्याचा निर्णय माझा होता, मग मी प्रेम करणार. हेच तर आश्चर्य आहे. व्यवसाय करण्याचा निर्णय माझा होता, मग मंदी आली काय, कोरोना आला काय, मी व्यवसाय करणार. निर्णय माझा होता, जबाबदारी माझी. ज्यांनी जबाबदारी पाळली त्यांची आकर्षण शक्ती वाढली, ते चुंबकीय गुणधर्म वाढवून सगळ्यांना आकर्षित करत राहिले आणि त्यांच्याकडे ब्रह्मांडाने भरभरून पाठवलं. आणि माझ्यासोबत वाईट घडलं, सगळा बिझनेस बुडाला, मंदी आली, बापरे काय रिसेशन आहे, काय कोरोना आहे, काय लोक आहेत, काय सगळं लॉकडाऊन आहे आणि माझं काय सगळं वाया गेलं. जो व्यक्ती माझ्याबरोबर घडलं बस तो संपला. अकस्मात त्याचा मृत्यू पण होऊ शकतो, अकस्मात त्याला हार्ट अटॅक पण येऊ शकतो, अकस्मात सगळं घडू शकतं. कारण तो उत्तरदायित्वाच्या नियमाऐवजी अकस्माततेच्या नियमावर उभा आहे. नीट लक्षात घ्या. निवड, निर्णय दोन्ही गोष्टी तुमच्या आहेत.
तुम्ही निवडलं म्हणून निर्णय घेतला, निर्णय घेतला म्हणून कार्य तुम्ही सुरू केलं. जबाबदारी तुमची आहे. जर तयार असाल तर 2-3 गोष्टी लिहून घ्या. उत्तरदायित्वाचा नियम पाळणाऱ्या सगळ्या राजयोग्यांसाठी महत्त्वाची हे माइलस्टोन आहे. उत्तरदायित्वाचा सिद्धांत काय सांगतोय? काय कसा विचार करायचा, काय आणि कसा विचार करायचा, काय आणि कसा विचार करायचा, काय साध्य करायचं, काय आणि कसा विचार करायचा, तसंच काय साध्य करायचं हे ठरवण्याची पॉवर ऑफ अटर्नी तुमची आहे. तुम्ही मुक्त्यार आहात. काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि काय साध्य करायचं आहे हे ठरवण्याची पॉवर 100% तुम्हाला दिली ब्रह्मांडाने. नंबर 1, इतरांना विचारत बसू नका काय करायचं, कसं करायचं, काय साध्य करायचं. तुम्ही ठरवा ना. तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये 100 बिलियन सेल्स दिलेत ब्रह्मांडाने. 100 × 10⁻12 एवढे न्यूरॉन्स आहेत. त्यांचा वापर करा. काय, कसं, हे सगळं तुमचं. जबाबदारी काय घ्यायची आहे? काय करायचं, कसं करायचं आणि काय साध्य करायचं हा सगळा विचार करण्याची जबाबदारी घ्या. तयार आहात का? तयार व्हा मित्रांनो, तयार व्हा. आईवडिलांवर अवलंबून राहू नका, पत्नीवर अवलंबून राहू नका, पतीवर अवलंबून राहू नका, मुलांवर नको, सहकाऱ्यांवर नको, बॉसवर नको. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं साध्य करायचं आहे याचं तुमच्या डोक्याला थोडंसं येऊ द्या, प्रेशर येऊ द्या. जबाबदारी घ्या. नंबर 1. नंबर 2, जेव्हापासून समजून उमजून निर्णय घ्याल, जेव्हापासून समजून उमजून निर्णय घ्याल तेव्हापासून जबाबदारी तुमची. निर्णय घेण्या अगोदर 10 वेळा तुम्ही पॉझिटिव्हली निगेटिव्हली विचार करून घ्या. सगळ्या गोष्टी चाचपडून बघा, सगळ्या गोष्टी समजून घ्या. ज्याप्रमाणे कोर्टामध्ये न्यायाधीश सगळे विटनेसेस तपासून पाहतो, पण एकदा त्याने निर्णय दिला ते जजमेंट झालं म्हणजे मग ते झालं. तशाच प्रकारे तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी काय तर्क करायचे, वितर्क करायचे, काय लोकांचे तुम्ही वेगवेगळ्यांची मतं घ्यायची, कुठून कुठून तुम्हाला काय काय ज्ञान मिळवायचं सगळं मिळवा. पण समजून उमजून एकदा निर्णय घेतला की नंतर मात्र आता तर्कवितर्काला जागा नाही. आता 100% जबाबदारी तुमची. ॲग्रीड? मान्य असेल तर हात वर करा. थँक्यू. समजून उमजून निर्णय घेतला ना, आता जबाबदारी आमची. आता तिसरा महत्त्वाचा भाग, तुमच्या सुटकेसाठी आणि मदतीसाठी कोणीही येणार नाही हे लिहून घ्या. तुमच्या मदतीसाठी आणि सुटकेसाठी कोणीही येणार नाही हे लिहून घ्या. तुम्ही म्हणाले हे पहिले 2 नियम समजले बाबा, आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी मिळाली. काय करायचं, कसं करायचं, काय साध्य करायचं हे ठरवायला मिळालं. व्हेरी नाईस. आमच्या निर्णयानुसार आम्ही जबाबदारी घेतली, हे पण चला छान, ओके. पण तिसरं, आमच्या सुटकेसाठी मदतीसाठी कोणी येणार नाही. होय, कोणीच येणार नाही. का येणार नाही? कारण निर्णय तुमचा होता, जबाबदारी होती तुमची, त्याच्यानुसार पावलं तुम्ही टाकली होती. सुटका पण तुम्हालाच करून घ्यायची. आता सुटका कोणाकडून कशी करणार? आज जे काही तुमच्यासोबत घडतं आहे त्याचे निर्णय कोणी घेतले होते? तुम्हीच घेतले होते. त्याच्यानुसार परिणाम आज तुम्हाला आले. आणि आज जर अटकले असाल तर सुटका कोण करेल? तुम्ही की दुसरे? तुमच्याच स्वतःमुळे
तुम्ही अटकले आहात तर सुटका पण तुम्हालाच करायची. काही सुटकेसाठी कोणी येणार नाही. हां, तुम्ही निर्णय घेतला आणि जबाबदारीने जर कार्य करत राहिले तर ब्रह्मांड भरभरून पुरवेल, पण सुटका मात्र करणार नाही. सुटका तुम्हाला करून घ्यायची. एवढं पक्क आहे बरं. सुटका तुम्हाला करून घ्यायची. शिवाजी महाराजांनी रयतेवर अथांग प्रेम केलं, अतूट प्रेम केलं. रयतेसाठी दिवसरात्र राबले, एक स्वराज्य निर्माण केलं, लोकांना भरभरून सगळं प्रेम दिलं. लोकांनी शिवबाला भरभरून प्रेम दिलं. शिवाजींना राजा बनवलं. प्रत्येक घरामध्ये शिवाजीला पूजलं गेलं. पण ज्यावेळी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत आग्र्यात सापडले, तेव्हा सुटका करण्यासाठी मात्र दुसरं कोणी येऊ शकलं नाही. शिवाजी महाराजांना स्वतःची सुटका करून घ्यावी लागली. निर्णय तुमचा, जबाबदारी तुमची, सुटका पण तुम्हालाच करून घ्यायची. बघा, मान्य आहे का? आणि ज्याला हा योग कळतो तो बनतो कृष्ण. कृष्णाची सुटका करण्यासाठी कोणी आलं नाही. प्रत्येक ठिकाणी कृष्णाने स्वतःला सोडून घेतलं. जर तुम्हाला वाटत असेल मी खूप केलं जगासाठी आणि जगाने मला भरभरून द्यावं, आता रिटर्न द्यावं, ती अपेक्षा कराल तर तुम्ही अटकाल. नीट लक्षात घ्या, चुंबकाला कोणाकडूनही मदत नको आहे. चुंबक स्वतःची सुटका करण्यासाठी सक्षम आहे. हेच तर ऐश्वर्य आहे. हेच तर ईश्वरपद आहे. त्यामुळे जबाबदारी घेतल्यानंतर जर कुठे अडकलात तर सुटका देखील तुम्हालाच करायची. आणि कशी करणार आहे, काय करायचं, कसं करायचं, काय साध्य करायचं, हा विचार तुमच्या डोक्यात. पहिला नियम काय म्हणतोय? काय करायचं, कसं करायचं, काय साध्य करायचं, हा विचार तुमचा. ती पॉवर ऑफ अटर्नी तुमची. मग कुठे जर तुमच्या निर्णयानुसार तुम्ही अटकलात तर सुटका करण्यासाठी तो विचार पण तुमचाच, आणि तोच विचार तुम्हाला बाहेर काढेल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतःमध्ये परिपूर्ण होऊन जाल. तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. आणि ज्याला मदतीची गरज पडत नाही आणि तरी देखील ब्रह्मांड त्याच्याकडे आकर्षित होऊन सगळं पुरवत राहतं, त्याला म्हणतात ईश्वर. त्याला म्हणतात ईश्वर. ईश्वर कधीच मदतीसाठी याचना करत नाही, पण सगळ्या ब्रह्मांड त्याच्याकडे झुकत असतं. तो ईश्वर. हा योग तुम्हाला हवाय आणि हा योग तुम्हाला मिळवायचा आहे. आणि ह्याची देहा, याची डोळा तुम्हाला तुमच्या अंतरंगात हे कृष्णतत्व उभं करायचं आहे. हे साधं तत्व नाही आहे, हे राजयोगाचं तत्व आहे. पहिले स्वतःला जिंका, आपोआप जग तुमच्याकडे आकर्षित होईल. आजसाठी एवढंच. धन्यवाद.